नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या चौकशी दरम्यान समोर आलेल्या धक्कादायक तक्रारींमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली। या प्रकरणी रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत। अशातच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेने एक दावा केला, भोंदू अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो, कारण खरात प्रकरणात सत्तेतील लोकांची माहिती समोर येईल या भीतीने एन्काउंटर होऊ शकतो, असा दावा जो आहे तो काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी केला। टक्के यांची मिलीभगत आहे आणि अजूनही मला असं वाटतं काही त्यांना पुरावे बाहेर येणार आहेत, पण मी तुम्हाला सांगते त्याआधी त्यांचं काहीतरी हेच लोक करवतील अशी मी शंका व्यक्त करते। हे पुरावे न येता काहीतरी तोंडाच्या वाफा फेकण्याकरता अलग अलग गोष्टी काही काही लोक करतायत। मला वाटतं सेन्सिटिव्ह चौकशीमध्ये अशा प्रकारचे विधानं करून अशा चौकशा भरकवण्याचे प्रयत्न काही लोकप्रतिनिधी करतात आहे। त्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये SITकडे माहिती द्या ना, तुम्ही याला एन्काउंटर होणार आहे, त्याचा एन्काउंटर होणार आहे, कशाला असं मीडियामध्ये आपण स्पेस घेण्याकरता या ठिकाणी बोलत असता। सेन्सिटिव्ह प्रकरणाची काळजी घेतली पाहिजे, लोकप्रतिनिधी बोलताना विचार केला पाहिजे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाचा काळा बाजार केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांना पोलिसांनी अटक केली आहे। मंदिर प्रशासनातील एका जबाबदार पदावरील व्यक्तीलाच अटक झाल्यानं नाशिक आणि संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलकला अटक झाल्यानं चर्चांना उधाण आलं आहे। त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानात गैरव्यवहार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली। पुरुषोत्तम कडलक याने मोठ्या प्रमाणात त्र्यंबकेश्वर संस्थांमध्ये भ्रष्टाचार केल्याची सोमवारी तक्रार आली होती आणि त्यानंतर नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या बाबतीमध्ये शनिवारी आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं। भाविकांना कशा पद्धतीने 200 रुपयाच्या तिकिटामध्ये 3,000 रुपये घेतलं जातं या बाबतीमधले संपूर्ण एव्हिडन्स बेस हे ऑपरेशन केलं गेलं। याच्यामध्ये जे सुरुवातीला आरोपी पकडले गेले ते शनिवारी त्यांना अटक केली। त्यानंतर त्यांच्याकडून आणि इतर सर्व एव्हिडन्सच्या आधारावर काल रात्री 1 वाजता विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट पुरुषोत्तम कडलक यास अटक केलेली आहे। त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त असल्याचा गैरफायदा घेऊन भाविकांची लुटमार करायचा, दूरून आलेल्या भाविकांकडनं 3,000 रुपये घेऊन दर्शनाला सोडण्याचा काळा बाजार त्यांनी मांडला होता। एक मोठं रॅकेट त्यांनी त्र्यंबकेश्वर शहरात रचलेलं होतं। काल मध्यरात्री पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या नांग्या खेचल्या आहेत। पण या निमित्तानं हे समोर आलं की शरद पवारांनी निधर्मी आणि नास्तिक विचारांचे कार्यकर्ते घडवल्यामुळे ते देवस्थानमध्ये विश्वस्त झाले, तरी तिथे सुद्धा भ्रष्टाचारच करतात।